आहेत, त्यांचा रिपोर्ट कधी येणार आणि त्यांचं काय प्रकृती कशी आहे? नाही, आज जे मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये 2 ह्युमन मेटानिमोनी व्हायरसचे पेशंट्स आढळलेले आहे, हे सध्या चुकीचं आहे. 2 पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि एक 14 वर्षाचे जे होते, वॉक इन OPDमध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली, त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे. पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्समधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे. कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे. आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ॲडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे. आणि हा जो आपण ऐकतो काल 2 दिवसापासून की जगभरात पूर्ण देशामध्ये की ह्युमन मेटानिमोनी व्हायरसचा संसर्ग होणार आहे, तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, त्याकरिता गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स काढलेले आहे, हे मी तुम्हाला देतो. याच्यामध्ये फक्त या संदर्भात इंडिव्हिज्युअलनी काय करावं आणि काय नाही करावं हे सगळे गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेले आहे. की तुम्ही मास्क वापरायला पाहिजे, तुम्ही शिंक आल्यावर हात धुवायला पाहिजे, हस्तांदोलन केल्यावर तुम्ही हात धुवायला पाहिजे, आणि काय व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू ते मी तुम्हाला देतो. आणि आज आम्ही ऑलरेडी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या तुमच्या मीडियाच्या मार्फत, आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आणि आमच्या PSC सब सेंटर सगळ्यांच्या मार्फत आम्ही नागरिकांना ह्या गाईडलाईन्स आम्ही कळवणार आहे. सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये हे नाही आहे. आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की या अनुषंगाने नागपूरकरांमध्ये आणि जनतेमध्ये थोडंसं आपल्याला भीती पसरू द्यायची नाही आहे. कसलीच घाबरण्याची गोष्ट नाही आहे. मी रिस्पॉन्सिबिलिटीने बोलते आपल्यासमोर. सध्या घाबरण्याची कसलीच कंडिशन आपल्याला नाही. हे दोन जे आपण चालत आहे, हे 2 बच्चे होते, त्यांचं टेस्ट त्यांनी प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आपण जे पॅनल चालवतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते चालवले आहे. त्यांनी इमिजिएटली सस्पेक्ट आल्यावर त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना, सिव्हिल सर्जन आहे, आमचे MOE त्यांना कळवलेलं आहे. मग त्यांचं सॅम्पल आम्ही आता आमच्या ICMR लॅबमध्ये एम्स आणि व्हायरोलॉजी पुणेला आम्ही पाठवू आणि त्याच्यानंतर आपण फर्दर ॲक्शन घेऊ. नाही, मी तेच सांगतो. मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या मार्फत सगळ्या जनतेपर्यंत पोहोचेल. त्याच्यामध्ये हे म्हटलं आहे की आपल्याला खोकला किंवा शिंक आली तर तोंडावर मास्क ठेवा, ते आपण करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर साबण आणि पाणी याच्या अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपला हात वारंवार धुवा. त्यानंतर ताप, खोकला किंवा शिंक येताच सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा. भरपूर पाणी घ्या, आपल्याला हायड्रेट ठेवा आणि पौष्टिक बरोबर जेवण घ्या टायमाला. आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या. आपण आफ्टर कोविड आपला हे वे ऑफ लाईफ झालेला आहे. आपण जरी हा HMP व्हायरस नसला तरी आपण हे सगळं आपण करत आहोत. त्यानंतर शासनाचं यामध्ये हे करू नये. हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर ते आपण ऑलरेडी करत नाही. आजारी लोकांची जवळचा संपर्क, हे इन्फ्लुएन्झा व्हायरसमध्ये आपण जे नाही करायचं ते ऑलरेडी आपण लोकांमध्ये आता अवेअरनेस झालेली आहे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे, या गाईडलाईन्स आहे. आम्ही सगळ्या सर्क्युलेट करू, आपणही आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवा. आणि बिलिव्हर्स, ज्या प्रकारे आपण कोविडमध्ये पण काम केलेलं की सध्या घाबरण्याची कसलीही गोष्ट नाही आहे. ऑल इज अंडर कंट्रोल. एकदा आपल्या रिपोर्ट्स आल्यावर आपण फर्दर ॲक्शन आपण डिसाईड करू. 2 से 3 दिन लगेंगे. एम्सचे आपले डायरेक्टर सर आहे, आम्ही इमिजिएटली पाठवलेलं आहे. आणि एक सॅम्पल पुण्याला जाईल आणि एक एम्सला जाईल. आणि रिपोर्ट येतच आम्ही तुम्हाला अजून एकदा आम्ही तुम्हाला बोलून आम्ही कळू. नाही, ते पुण्याला असेलच ना, ते एम्सलाही आणि पुण्यालाही आहे. नाही, हे बघा, त्याच्यामध्ये कोविडमध्ये जे आपण होतो त्या लॅब्स रेकग्नाइज केलं होतं, गव्हर्नमेंट लॅबमध्ये आपण करत होतो, नंतर प्रायव्हेटलाही अलाउड केलेलं आहे. तर त्याप्रमाणे आता गाईडलाईन्स येईल. पण मला सध्या वाटतं की आपण खूप जास्ती सामोरचं आपण विचार करत आहोत. सध्या तशी कसलीही कंडिशन नाही आहे. तुम्ही डॉक्टर पण आहात, तर कोरोना सारखी घाबरण्याची स्थिती आहे का आता, काय सांगणार? नाही, कोरोना व्हायरस नवीन होता. हा जो ह्युमन मेटानिमोनी व्हायरस आहे हा 2001 पासून आहे. नेदरलँडमध्ये हा आयडेंटिफाय झालेला होता आणि सध्या याच्यामुळे मुलांमध्ये फ्लू सारखे सिम्पटम्स येतात. हा नवीन व्हायरस नाही आहे, हा जुनाच व्हायरस आहे. जर आपण रिसर्च केला, जर आपण पबमेड सारख्या किंवा काही मेडिकल लिटरेचर वाचत, हा व्हायरस जुना आहे. त्यामुळेच मी सांगतो की सध्या घाबरण्याची कसलीही गरज नाही आहे. परंतु प्रिकॉशन्स आपण जे गव्हर्नमेंटनी, हेल्थ डिपार्टमेंटनी काढलेले आहे ते आपण जर
आपल्या जीवनामध्ये जर इंटरनलाइज केलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे. त्यामुळे आम्ही हे सर्क्युलर आणि गाईडलाईन्स लोकांसाठी काढणार. त्यांची तब्येत कशी आता नेमकं काय कशा ते वॉक इन होते, ते ओपीडी बेसिसवर होते, ते डिस्चार्ज म्हणजे घरीच आहे आणि सुखरूप आहे, त्यांना कसलाच काही विषय नाही आहे. फक्त सस्पेक्टेड आम्ही काय म्हणतो, कारण त्याच्यामध्ये सिटी व्हॅल्यू लागते आपल्याला. सिटी व्हॅल्यू जर कोविडमध्ये म्हणतो की 25च्या वर झालं तरच पॉझिटिव्ह, 25च्या खाली आलं तर आपण नव्हतो घरात. तर तसं याचं सिटी व्हॅल्यू सगळं आपल्याला डिटेल केल्यावरच आपल्याला कळावं लागणार. कारण व्हायरल जे प्रोटीन असतात ते एक दुसऱ्याचं ओव्हरलॅपी होतात. आणि इन्फ्लुएन्झा पॉझिटिव्ह आहे तो निमो व्हायरस भी पॉझिटिव्ह असू शकतात. त्यामुळे सिटी व्हॅल्यू डिटेल एक वेळा होऊ द्या, एक्सपर्ट बसलेले आहेत, त्यानंतर आपण हे करू. मी ते सांगितलं की हमारे एम्समध्ये जिनोम सिक्वेन्सिंग होईल आणि तिकडे पुण्याला डिटेल इन्व्हेस्टिगेशन होईल. दोन्ही सॅम्पल आपण पाठवलेले आहे. रिपोर्ट येताच मी तुम्हाला अजून बोलून तुम्हाला क्लिअर कट सांगेल. नहीं, इसमें जो 2 बच्चे थे वो वॉक इन ओपीडी बेसिस पे उनका सैंपल लिया गया था और उनके डिटेक्शन में सस्पेक्टेड आया है. तो अभी हमने डिटेल उनके सैंपल लेके एम्स और पुणे NIV पुणे भेज के हम उनका जांच कराएंगे और उसके बाद आगे का हम डिसाइड करेंगे. लेकिन अभी के इसमें एज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर मेरी पूरी टीम हमारे साथ है, CS है, MOH है, एम्स के डायरेक्टर है. अभी घबराने की कोई भी ज़रूरत नहीं है. और अभी हेल्थ डिपार्टमेंट ने एक गाइडलाइंस निकाले हैं जो कि वायरल डिसीज़ के लिए व्हाट टू डू व्हाट नॉट टू डू. जो हमको खांसी आई तो मास्क पहनना है, हाथ बार बार धोना है, वो गाइडलाइंस ऑलरेडी निकाले, हमने ऑलरेडी सर्कुलेट कर दिया है हमारे हॉस्पिटल्स में, PSC RH में, और वो लोगों तक पहुंचाएंगे. और मेरी एक विनती है आपके लोगों से कि कोई भी घबराने की अभी कोई स्थिति नहीं है. सब कंट्रोल में है. और ये जो वायरस है ये कोई नया वायरस नहीं है, पुराना ही वायरस है. तो अभी वही उसमें कोई म्यूटेशन हुआ है जो चल रहा है मीडिया पे, उसीलिए हमने सैंपल एम्स और पुणे भेज रहे हैं. वो रिपोर्ट आने के बाद हम आपको फिर से कम्युनिकेट करेंगे. में क्या इंतजाम किए गए हैं? कुछ अलर्ट मोड पे है हमारी हेल्थ? नहीं, हेल्थ डिपार्टमेंट तो हमेशा अलर्ट मोड पे ही होती है. लेकिन वही मैं बोल रहा हूँ, अभी कोविड के बाद वी आर फुल्ली प्रिपेयर्ड. कोई ऐसा घबराने की बात नहीं. मुझे यही बताना है कि जिस चीज़ का खतरा नहीं है उसका खतरा करके एंग्जाइटी सोसाइटी में हमको नहीं फैलाना है. हमको प्रिकॉशंस लेने हैं. और जब ये टेस्ट की रिपोर्ट आएंगी उसके बाद हम आपको डिटेल बताएंगे. नाही, त्याच्यामध्ये सध्यापर्यंत तर नाही आहे. आता आपल्या हेल्थ डिपार्टमेंट, MED डिपार्टमेंट हे ह्याच्यामध्ये तपासणी करत आहे आणि आपला सॅम्पलचा रिपोर्ट आल्यावर आपलं सगळं क्लियर होईल. सर, जो 2 मरीजों की रिपोर्ट आपने एम्स और NIV पुणे भेजी है, कब तक आने की संभावना है? और जो 2 बच्चे हैं उनकी नहीं, वो OPD बेसिस के ही थे. वो 7 से 14 साल के उम्र रेंज में है और रिपोर्ट्स 2-3 दिन में पुणे से और एम्स से आ जाएगा. तो मुझे यही दरख्वास्त है कि बार बार जनता को, नागपुरकर को घबराने की कोई ज़रूरत नहीं है. ये 2 सैंपल आने के बाद हम आगे की स्ट्रैटेजी हम डिसाइड करेंगे. नाही, त्यांनी सस्पेक्टेड सांगितलं आहे ना, तर त्यांचं काम आहे ते सांगणं. जर ते नाही सांगणार तर त्यांच्यावर कारवाई होईल. सस्पेक्टेड है करके उन्होंने त्यांनी जे सांगितलं आहे त्यांनी त्यांच्या याच्यावर बरोबर केलं. आणि आम्ही आज गाईडलाईन्स पण सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सला आम्ही देणार आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. आपल्याकडे इनफ खाटा आहे, त्याची आवश्यकता पडणार नाही. आपल्याकडे इनफ खाट पडल्या तरी आपल्याकडे इनफ खाटा आहे. घबराने की कोई जरूरत नहीं. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.